दिनांक 6 फेब्रुवारी 2025 रोजी 5 वाजेच्या सुमारास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कंटेनर वाहन क्रमांक RJ11GC 2779 या वाहनात तांबे व अॅल्युमिनियमचा भंगारमाल भरून ते वाहन धुळेकडून शिरपूरकडे जात असल्याच्या बातमीवरून नरडाणा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी नरडाणा तालुका शिंदखेडा येथे वाने फाटा येथे 2 पंचांसोबत सापळा रचून शिताफीने पकडले असता सदर कंटेनरमध्ये प्रत्यक्ष भरलेल्या मालाची बिल्टी न दाखवता सोबत आणलेल्या बनावट बिल्टीमध्ये अॅल्युमिनियमचे डस्ट भरून स्क्रॅप भरल्याची खोटी बिल्टी तयार करून सदरचा माल काळ्या बाजारात विक्रीसाठी जात होते म्हणून एकूण 1,20,74,750 किमतीच्या कंटेनरसह तांबा व अॅल्युमिनियमचे भंगारमाल मिळून आल्याने चालक कलीम अजीउल्ला खान वय 27 राहणार रायबरेली तालुका तिलोही जिल्हा अमेठी उत्तर प्रदेश वाहनाचे मालक नावगाव माहीत नाही मालाचे पुरवठादार शिव ट्रेडिंग कंपनी बुधवारपेठ पुणे मालाचे खरेदीदार श्याम मेटल विकासनगर न्यू दिल्ली SK एंटरप्राइजेस काश्मीर गेट न्यू दिल्ली बालाजी एंटरप्राइजेस न्यू उस्मानाबाद न्यू दिल्ली अशा विरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल गजेंद्र पवार यांच्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता सन 2023 चे कलम 303/2 335 2 3 340 2 व 3-5 प्रमाणे गुन्हा दाखल करून चालकास ताब्यात घेण्यात आले। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत देवरे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री किशोर काळे व श्री सुनील गोसावी, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरपूर यांच्या मार्गदर्शनाखाली नरडाणा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे, पोलीस उपनिरीक्षक मनोज कुवर, विजय आहेर, पोलीस हेड कॉन्स्टेबल ललित पाटील, भरत चव्हाण, राकेश शिरसाट, रवींद्र मोराणीस, नारायण गवळी, पोलीस कॉन्स्टेबल गजेंद्र पवार, अर्पण मोरे, विजय माळी, सचिन बागुल व चालक पोलीस कॉन्स्टेबल सूरजकुमार सावळे यांनी मिळून केली। सांगवीहून मीडिया प्रतिनिधी किशन दळवी, छुपा रुस्तम।